मी स्वागत हा शब्द वापरत नाही, कारण आपल्या घरात आपल्या माणसाचं स्वागत असतं ते त्याचं हाताचं धरून. गेल्या काही दिवसांपासून महिन्यांपासून असेल मला सांगण्यात आलं की तुमच्या सगळ्यांची मातोश्रीला येण्याची इच्छा होती. म्हटलं या ना, मातोश्री तुमचंच घरी या. योगायोग असेल किंवा आजचा मुहूर्त लागला असेल की आपल्या गीते साहेबांचा वाढदिवस. पहिला प्रथम मी गीते साहेबांना सर्व शिवसेनेच्या वतीने शुभेच्छा देतो की गीते साहेब, आपण नेहमी शुभेच्छा देताना काय म्हणतो, सेंचुरी महाराज. बरोबर आहे. तर तुम्हाला निरोगी दीर्घ आरोग्य लाभो अशी मी शिवसेनेची शुभेच्छा प्रार्थना करतो. आणि विशेष म्हणजे तुम्ही दिवसागणिक असेच तरुण होत जा अशा तुम्हाला, कारण त्यांचा उत्साह अजूनही काय मावळलेला नाही आणि तो मावळता कामाच नाही. मला तसं पाहिलं तर आता तुम्ही बरेच वर्ष गीते साहेबांना जवळून ओळखताय, मी सुद्धा अनेक वर्ष पाहतो. पहिल्यांदा जेव्हा पाहिलं होतं आणि आता वयात फरक पडला असेल, उत्साहात नाही पडलेला. आणि त्यांचं वैशिष्ट्य असं ते कधी काही मागायला शिवसेना प्रमुखांकडे आले की मला तिकीट पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, नाही दिले तर उचले किंवा कुठेतरी गीते साहेब चालले, कुठेच नाही. अगदी कट्टर कार्यकर्ता शिवसेना प्रमुखांचा वाहून घेतलेला, शिवसेनेला निष्ठेने बांधून राहिलेला. आणि अशी माणसं की मिळत नाही, ती वेळी येतात. म्हणजे आताचा जो काय काळ आहे, असतील शिके तर जमतील भूते, त्यावेळेला अनंत गीते हे वेगळे दिसतात. आताच राजकारण असं चालतं की पैसा फेको, तमाशा देतो आणि मग काहीतरी स्वार्थासाठी जायचं आणि दुगाण्या उद्धव ठाकरेला जवळ जायचं. मला अभिमान येतो तुमचा, आणि मी जो लढतोय तो तुमच्यासारख्या सगळ्या निष्ठावान मध्ये आपल्याला वाटलं होतं, म्हणजे मला वाटलं होतं की महाडा आपला आपण परत शिकतो. ठीक आहे, काही जण असतात असे वाटसरूपीचे प्रवासात आपला वापर करत असतात. आता मात्र तसं करायचं आहे. आतापासून तुम्ही पुढच्या निवडणुकीला तयारी करा, कारण आपला हा महाड आपला बारीक किल्ला, रायगड जिल्हा हा आपला बारीक किल्ला. रायगडमध्ये सुद्धा आपण जिंकलेलो आहोत किंवा होतो. आपण आपला खासदार तिकडे राखला होता, काय म्हणतात तरी किती 3-4 आमदार तिकडे निवडून यायचे. ठीक आहे, वरखाली होत असतं. वरती गेलं म्हणून डोक्यात हवा जाऊ द्यायची नाही, आणि खाली आलो म्हणून नैराश्याने ग्रासून जायचं. आपण कशासाठी काम करतो आहोत हे एकदा का डोक्यात असलं किंवा बाकीच्या गोष्टी आपोआप सुटतात. असो, मी मोठं भाषण काही करायला इकडे बोलत नाही. तुम्ही सगळेजण आलात, हा तुमचा विश्वास, तुमचं प्रेम असंच कायम ठेवा. आणि गीते साहेबांनी जी काही भीती वाटते संध्याकाळची भीती अजिबात वाटत नाही. गीते साहेब सगळ्या तुमचा संध्याकाळचा कार्य, फक्त रात्री जाताना सावकाश जा, कारण पाऊस तसं जरा घेऊन जाऊन आहे, पण रात्रीचं भरला वगैरे जाऊ नका. नीट काळजी घेऊन पोहोचा, सुखरूप घरी पोहोचा. आणि जे काम तुम्ही शिवसेनेचं करतात ते करत राहा. ठीक आहे, आज कदाचित पराभव आपल्या पदरी पडला असेल, पण उद्याचा दिवस आपला. सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद.